नातेवाईकांचे महान विचार, थोर विचार, तर त्या विचारावरती आपण आज व्हिडिओ बघूया. तर कसं विचार त्यांचे, स्वतःचं पोरग करतंय काय बबड्या, तुमचं पोपट पोपट काय करतोय, दिवसभर इकडून तिकडं बमलत फिरतोय, ना काम ना धंदे, आणि यांचं दुसऱ्यांच्या पोरावरती भरपूर लक्ष. काय मग, कुठं आहेस जॉबला, काय करतोयस, किती आहे पेमेंट, कधी आहे लग्न, कसे आहेत सगळे, आणि तुमचा टोंग्या टोग्या टोग्या तुमचं टोग्या, तुमचा टोग्या दिवसभर इकडून तिकडं टपरीवर फिर, दारूच्या अड्ड्यावर फिर, हे करते 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 बळबळबळा. पण यांना काळजी पडली कोणाची, यांच्या टोग्याची नाही तर दुसऱ्यांची. वारे वा वारे वा. ह्यांच्या पुरी अजून बारकी आहेत त्या, लग्नाला आलेच नाही. आमची पोरगी अजून, आमची शेंबडी अजून लई बारकी, लई, तिचं अजून 4-5 वर्ष करायचं नाही, चांगल्या नोकरीवाल्या घरातच बघून द्यायचंय तिला चांगलं, जसं तिथं तिला एक ग्लाससुद्धा उचलायची गरज येऊ नये अशा घरात द्यायचंय आमच्या शेंबडीला. आणि यांचं लक्ष यांच्या नात्यातल्या पुरींकडं. बाई किती मोठी झालीस बाई, आता तर खेळायची माझ्यासमोर, एवढ्या लवकर एवढी मोठी कशी काय झाली ग. आणि कुठं मग हिचं लग्न ठरलं का नाही, कुठं बघू का ह्याच्यासाठी पाहुणे, आधी तुमच्या शेंबडीचं लग्न करा, मग आमच्या बबडीकडं लक्ष द्या. हा नातेवाईक पुरी नुसतं 4, स्वतःची पुरी अजून बारक्या आणि दुसऱ्याच्या भल्या मोठ्या झाल्या होय, लग्नाला आल्या होय, पाहुणं बघताय होय. तुमच्या शेंबडीचं आधी करा लग्न, मग दुसऱ्याच्या पुरीवरती नजर ठेवा, हिचं लग्न करायचं का नाही. नुसतं कपडे घालायची पण चोरी, बाई बघ कशी पुरी कपडे घालती बाई, जीन्स पॅन्टच वापरती बाई, पोरगी गाडी चालवती. आणि आमच्या काळात आमचं तोंड, आमच्या लग्नात आमचं नवरं बघायचं, बया 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 बया. आम्ही असं घोंगट घ्यायचं, घोंगट पदर डोक्यावरनं पदर असायचा इथपर्यंत असा, आमचा तोंड डायरेक्ट 2-4 लेकरं झाले की बघायचं, अशी ह्यांची पद्धत. मग काय तुमच्या पद्धतीतच जगावं काय त्यांनी आणखीन, काय तुम्ही नातेवाईक. आम्ही म्हण, आणि आमची गुड्डी बारकी आहे, 25-30 वर्षाची झाली तुमची गुड्डी, बारकी राहिली होय ती. आणि हिकडं नातेवाईकांच्या 15-16 वर्षाच्या पोरींचं पण तुम्हालाच टेन्शन येतोय बाबा, की मोठी झाली, लग्न पावलं रावलं आणू का म्हणे. शेती आहे आणि हे आहे, तुमच्या पोरीला का देत नाही. आजकाल ज्याच्याकडं वावर त्यालाच हाय पावर बरं का, सगळ्यांना सांगतो. शेतकरी बघा, आणि त्याच घरात तुमची मुलगी द्या र बाबांनो. शेतकरी नोकरदार काही का असं ना, त्यांच्या मनानं मर्जीनं करा. आणि ह्या म्हणतात लगेच, बया आमच्या काळात तर आम्ही नवऱ्याचे तोंड पण बघत नव्हतं, आमचे आईवडील जिथं द्यायचे तिथंच करून घ्यायचं. आधी तुमच्या शेंबडीला विचारा, तुम्ही ज्या पोराला तिच्यासाठी डन केलंय का, त्याच्यासोबत लग्न करेल का. आणि मग दुसऱ्याला ज्ञान द्या. ज्ञान दे लोकांना, शेंबड आपल्या नाकाला. बापरे, माझ्या पण नाकाला आलं रे बाबा भलं मोठं शेंबूड. आणि म्हणे आमची गुड्डी बारकी ना, आमचा बबड्यान पोपट्यान लई कामाचा, माझं पोरगो साधा सुपारीचा तुकडा खात नाही, तुमचं पोरग व्यसन करताना मला सापडला. आरा माहितीये तुमचं पोरग, तुमचा टोग्या कुठं लपूल काय करतो ते सगळं धंदे माहिती आम्हाला, डांगळाक नाकळाक. बापरे नातेवाईक, आता माझ्याकडे नाही, कमी वेळ आहे, तेवढ्यातच तुम्हाला एवढा व्हिडिओ सांगितलाय मी नातेवाईकाबद्दल. आता मी तुम्हाला नंतर दुसऱ्या व्हिडिओमध्ये भरपूर डिटेलमध्ये सांगेल. आणि याला चांगल्या प्रकारे प्रदर्शित ही देखील करील. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि कमेंट करायला विसरू नका, आणि चॅनलला सबस्क्राईब तर करणार ना. जय महाराष्ट्र. तर बाय मित्रांनो.